नमस्कार, मी मुस्कान. आपण पाहतात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. जाणून घेऊयात नाईकबा देवस्थानाबद्दल व यात्रेबद्दल थोडीशी माहिती. लाखो लोकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत श्री क्षेत्र नाईकबा देवस्थान हे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी जवळ असलेल्या जानुगडेवाडी व बनपुरी येथील उंच डोंगरावर वसलेले आहे. नाईकबा यात्रा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाटण येथील बनपुरी गावामध्ये आयोजित केली जाते. शिगाव नाईकबा यात्रा चैत्र महिन्यात आयोजित केली जाते. नाईकबा मंदिर मातृशक्तीला समर्पित आहे. दैवी शक्तीचा अवतार असलेल्या नाईकबा देवाची पूजा प्रामुख्याने या भागात केली जाते. महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक येथे आयोजित पालखी सोहळ्यात सामील होतात. यंदा नाईकबा यात्रा 4 एप्रिल 2025 रोजी संपन्न झाली. यावेळी दिवे, पाने, फुले इत्यादींनी मंदिर सजविले जाते. या काळात अन्नदान देखील केले जाते. महाराष्ट्रात पारंपरिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी तिथीला किंवा चैत्र महिन्याच्या वाढत्या चंद्राच्या 7व्या दिवशी बनपूर येथे नाईकबा यात्रा साजरी केली जाते. या दरम्यान भंडारा, देवाचे नाव जप, घोषणा, फटाक्यांची आतषबाजी, मनोरंजन आणि खेळाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. बनपूर येथील डोंगर माथ्यावर श्री नाईकबाचे मंदिर आहे. आख्यायिकेप्रमाणे जानुगडेवाडीतील कृष्णामाई गुरे चारण्यासाठी डोंगरावर जात होती. तेव्हा गुरांच्या कळपातील काळ्या रंगाची कपिला नावाची कालवड दररोज तिची नजर चुकवून दाट झाडीत जात असे. कृष्णामाईच्या ध्यानात आल्यानंतर एकदा तिने कपिलाचा पाठलाग केला. तेव्हा बघितले की कपिला गाय एका मोठ्या शिलावर दुधाच्या धारा सोडत होती. त्याच वेळी तिला साक्षात श्री नाईकबा देवाचे दर्शन घडले. गुरे घेऊन घरी परत येताना तिला मोठा गडगडाट ऐकू आला. घाबरून मागे वळून पाहता तिला शिला अंगावर येत असल्याचे जाणवू लागले. तेव्हा तिने शिलेला हाताने स्पर्श करताच ती शिला तेथे दुभंगली गेली. तेव्हा त्यातून श्री नाईकबा स्वयंभू शिवपिंडीसारखी मूर्ती प्रकटली. दरवर्षी पालखी सोहळ्यात नाईकबाच्या नावानं चांगभल्याच्या गजरात हजारो भाविक उपस्थित राहतात. पालखी सासन काठ्यावर गुलाल खोबऱ्याचे उधळण करण्यात येते. नाईकबाचा डोंगर गुलाबी रंगाने न्हावून निघतो. सासन काठ्या वाद्यांच्या गजरात नाचवल्या जातात. तसेच सोहळ्यानंतर देवाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. दरम्यान संपूर्ण परिसर नाईकबाच्या नावानं चांगभल्याच्या गजरात व भजनाने दणाणून जातो.